की केंद्रामध्ये आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे, आम्ही तुमच्याबरोबर राहू. महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे, आम्ही तुमच्याबरोबर राहू. पण हे वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि म्हणून आम्ही मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे. त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेनी दाखवलं पाहिजे. हे धाडस भास्कर जाऊ असतं तर नक्की दाखवलं असतं. शिवसेना शिवसेना जिंदाबाद हे दाखवलं पाहिजे धाडस. तुम्ही असं म्हणता की एकनाथ शिंदेंनी पाठिंबा दिला पाहिजे. 100% एकनाथ शिंदेनी पाठिंबा घ्याल. तो घेणं न घेणं घ्यायला नाही. मी सांगतो की त्यांनी दिला पाहिजे. त्यांनी भाजपाला पाठिंबा देता कामा नये. बाळासाहेबांचे तुम्ही खरे वारसदार म्हणून सांगत असाल, बाळासाहेबांच्यामुळे आम्ही घडलो, बाळासाहेबांच्यामुळे आम्ही इथं आलो म्हणून सांगत असाल तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या दिवशी तुम्ही तुमचा मान सन्मान गर्व अधिकार अहंकार मान अपमान हा बाजूला सारून पाठिंबा बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकवण्याकरता तुम्ही कमीपणा घेतला पाहिजे. आणि असं माझं जाहीर आव्हान माझं विनंती आहे. दोन शिवसेना एकत्र आल्या पाहिजे महापौर निवड करण्याकरता एकनाथरावांनी उद्धव साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे. मी पुन्हा सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर करण्याकरता एकनाथ शिंदेनी पाठिंबा दिला पाहिजे. जर बाळासाहेबांना मानत असतील तर एकनाथराव शिंदेना ते दातृत्व दाखवावं लागेल. म्हणूनच सांगतोय तुम्ही लाख म्हणा जग काय म्हणते. 19 जून 1966 साली शिवसेनेला जन्म कोणी दिला? बाळासाहेब ठाकरेंनी दिला. बाळासाहेबांचे पुत्र कोण? उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. तुम्ही शिवसेना भाजपच्या नादाला लागून तोडून चोरून घेऊन गेलात म्हणजे तुम्ही तिचे मालक होऊ शकत नाही. मालक होऊ शकत नाही. शेवटी जनता जनार्दनाला माहिती आहे कोण मालक आहे तो. भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं है. जवाचे गहू तवाच्या पोळ्या. मी सांगितलं ना जेव्हाचे गहू तेव्हाच्या पोळ्या. पक्षप्रमुखांना मान्य असेल का? उद्धव ठाकरेंना मान्य असेल का? तुम्ही इच्छा दाखवली मात्र तुम्ही किंवा संजय राऊत यांच्यासाठी म्हणजे या गोष्टीसाठी या घडाव्या गोष्टी महापौर शिवसेनेचा बसावा यासाठी पुढाकार घेणार का? शेवटी काही गोष्टी ह्या तुम्हाला सांगून करायच्या नसतात. प्रत्येक गोष्ट हा मीडिया सोडवत नसतो. आम्ही जे घडवायचं असतं ते रोज सकाळी सकाळी उठून अशा मी मागे घेतो चुकून तोंडातून गेला. आम्ही तुमच्यासमोर आमच्या भूमिका मांडायच्या नसतात. आमचे प्रश्न तुम्ही सोडवणार नाही आहेत. काही जण सोडवतात, काही जण ते प्रश्न चिघळवतात. अर्थाचा अनर्थ काढून ते प्रश्न अधिक गुंतागुंतीचे करतात आणि म्हणून ते प्रश्न अक्रॉस द टेबल समोरासमोर बसून सोडवायचे असतात. त्यामुळं माझी भूमिका काय असेल हे मी तुम्हाला नंतर सांगेन. उद्धव ठाकरेंना तुम्ही बोलला आहात की असं केलं पाहिजे किंवा असं झालं पाहिजे. असं आहे मी पक्षाचा प्रवक्ता नाही. प्रवक्तेपेक्षा कमी पण नाही. मी माझं मत मांडलेलं आहे. नेते वरिष्ठ नेते आहात तुम्ही. वरिष्ठ नेते बोलण्याचा अधिकार तरी उद्धव ठाकरेंसोबत हे बोलण्याचा अधिकार तुम्हाला आहे. कोणाच्या परवानगीची गरज नाही हे बोलायला. माझ्या गुगलीनं तुम्ही सगळे पत्रकार या ठिकाणी बोल्ड झालेले आहात. तुमच्याजवळ विचारण्यासारखा प्रश्नच माझ्याकडे नाही. त्यामुळे आता मी थांबतो. तुम्ही उद्धव ठाकरेंना हे बोलणार आहात का? तुमचं मत मांडणार आहात का? असं आहे मी सांगितलं ना की सगळ्या गोष्टी या तुमच्या समोर सांगायच्या नसतात. योग्य ठिकाणी योग्य गोष्टी मांडणं, योग्य वेळेला योग्य बोलणं, योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं आणि योग्य वेळेला योग्य कृती करणं ही खऱ्या अर्थानं राजकारणाची गरज आहे आणि राजकारणातला चाणाक्षपणा असतो. त्यामुळं सही बात सही वक्त पे जे म्हटलेलं आहे ते काही उगाच म्हटलेलं नाही. त्यामुळं या गोष्टी मी तुमच्याजवळ शेअर करणार नाही. सर भूमिकेचाच विषय तर बिहार भवन 36-37 मजल्यांचं बिहार बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली अर्पण करणं. त्यांच्याबद्दल मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. माझ्या आयुष्यामध्ये
हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ठेवलेला उच्च विचारांचा ठेवा, याची अनेक प्रकारची उदाहरणं, अनेक प्रकारची माहिती, बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व, बाळासाहेबांची निर्णय क्षमता, बाळासाहेबांच्या मनाचा मोठेपणा, बाळासाहेब हे सांब सदाशिव होते. ते जेवढे एखाद्यावर गरम व्हायचे तेवढे सदासजी थंड होऊन कोणालाही ते माफ करायचे. अशा प्रकारचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाची आज ही जन्मशताब्दी आहे. त्यामुळं तुम्हाला जे काही जर विचारायचं असेल तर हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल विचारा, याच्या पलीकडे मी जाणार नाही. असं आहे की मी बाळासाहेबांच्या हयातीमध्येच मला शिवसेना सोडावी लागली, परंतु मी जेव्हा पुन्हा शिवसेनेमध्ये आलो त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे हयात नव्हते, शिवसेना प्रमुख हयात नव्हते. त्यामुळे परत येतानाच्या काय भावना होत्या हे आत्ता सांगणं म्हणजे ते हयातच नव्हते. परंतु एक मात्र सांगतो की मी मंत्री झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांना परमोच्च आनंद झाला होता, परमोच्च आनंद झाला होता. आणि त्यानंतर शिवसेना प्रमुख मला वरच्यावर फोन करत असत, आम्ही बोलत असू. काही त्यांनी मला कामं सांगितलेली होती, त्यांची वैयक्तिक काहीच नाही, मी एवढा काही मोठा माणूस नाही. परंतु एक गोष्ट मात्र त्यांच्या बोलण्यातनं जाणवली होती की आम्ही तुझ्यावर अन्याय केला, अशा पद्धतीचा शब्दप्रयोग त्यांनी एकदा केला होता. परंतु मी ज्यावेळेला पुन्हा शिवसेनेमध्ये आलो त्यावेळेला शिवसेना प्रमुख हयात नव्हते, ही वस्तुस्थिती आहे.